नुकताच एक मित्र सांगत होता की तो शिक्षणानिमित्त तामिळनाडूला आहे आणि कॉलेजमुळे त्याला काही ना काही कारणाने दुपारी देखील बाहेर पडावे लागते. तर तिथे इतकी उष्णता आहे की अक्षरशः अनेकांच्या पोटामध्ये आग पडल्याप्रमाणे किंवा ॲसिडिटी झाल्याप्रमाणे किंवा जळजळ झाल्याप्रमाणे वाटत आहे. या डेली रुटीनमुळे बॉडी हीट आणि ॲसिडिटी ही वाढीस लागते. कारण जसे आपण उन्हात बाहेर पडतो किंवा खूप जास्त उन्हाच्या संपर्कात येतो, त्यावेळी साहजिकच आपली बॉडीची हीट ही वाढलेली असते आणि त्यासोबतच आपल्याला ॲसिडिटी देखील वाढलेली दिसू शकते. तर अशा वेळी आपण काय करणे योग्य आहे आता आपण बघूयात. तर अशा वेळी एक पाणी बॉटल आपल्या सोबत ही कंपल्सरी असलीच पाहिजे आणि दिवसभर आपण थोडं थोडं पाणी पीत राहिलं पाहिजे. एक खट्टी डायरेक्टली 1 लिटर पाणी न पिता थोडं थोडं पाणी आपण संपूर्ण दिवसभर पीत राहिलं पाहिजे. आणि त्यासोबतच आपण जर मेसचं खाणं खात असू तर शक्यतो प्रयत्न करावा की अशी मेस निवडावी की ज्यामध्ये कमी तिखट आणि हलके पदार्थ आपल्याला मिळत आहेत. थोडक्यात शक्यतो तेलकट आणि तिखट पदार्थ हे आपण अशा वातावरणात अवॉइड केले पाहिजेत. आणि त्यासोबतच आपल्याला करायचं असं आहे की दिवसातून कमीत कमी एकदा तरी लिंबू पाणी अथवा ताक हे पिले गेले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत दरवेळेस किंवा दररोज आपण लिंबू पाणी अथवा ताक दिवसातून एकदा तरी पिले पाहिजे. तसेच शक्यतो उन्हात जाणे टाळावे आणि जर उन्हात जाण्याची आपल्यास वेळ आहेच तर आपण कॅप अथवा काहीतरी गमछा वापरणं योग्य ठरते. तसेच त्यासोबत आपण शक्यतो सावलीत उभा राहण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. तसेच जास्त वेळ उपाशी पोटी थांबू नये. जर आपण काहीही न खाता उपाशी पोटी जास्त कालावधीसाठी थांबत असू तर हे देखील ॲसिडिटी वाढण्याचे किंवा जळजळ वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे आपण वेळोवेळी दिवसभरात योग्य वेळी खात राहिलं पाहिजे किंवा आपल्या रुटीननुसार आपण खात राहिलं पाहिजे. जर आपण उपाशी राहत असाल तर ते देखील एक प्रकारे ॲसिडिटी वाढण्याचे गहन कारण बनत असते. त्यामुळे आपण छोटे छोटे चेंजेस आपल्या डेली रुटीनमध्ये करणं खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतं. या गोष्टी ऐकायला सिंपल वाटतात, परंतु जसे जसे आपण चेंजेस करतो त्या महत्त्वाची भूमिका आपल्या लाईफमध्ये निभावत असतात. आपली काळजी आपण योग्य पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये किंवा समर डेजमध्ये घेतली पाहिजे. परंतु यासोबतच आपल्याला चक्कर येत असेल किंवा घबराट होत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात जळजळ जाणवत असेल तर अशा वेळी बाकी आपण जवळील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेणे योग्य ठरत असते.